पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या अव्वाच्या सव्वा बिलांच्या संदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांनी आवाज उठवत हॉस्पिटल प्रशासनाकडे हे बिल एवढ्या मोठ्या रकमेचं कसं काय आणि एवढं बिल देऊनही आमच्या पेशंटमध्ये अजून कसाच कोणताही फरक नाही या संदर्भात सुमारे 20 ते 25 नातेवाईकांनी हॉस्पिटल आवारात गोंधळ केला। सकाळपासून हा व्हिडिओ प्रसार माध्यमातून व्हायरल होतोय। पाहुयात नक्की काय प्रकार आहे हा। या संदर्भात हॉस्पिटल प्रशासन आणि आरोग्य खाते काय उपाययोजना करणार तेही आपण पाहणार आहोत। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी, पुणे। संगमनेर तालुक्यातलं कवठे कमळेश्वर येथील पेशंट आहे। निमोनिया झाला, 7-8 दिवस झाले। 8 दिवसामध्ये त्याला 1 रुपयाचा फरक पडलेला नाहीये, मात्र 5.5-6 लाख रुपये बिल काढलेले। आयसीयू मध्ये 7 दिवस पेशंट ठेवलं, 12,000 रुपये चार्जेस लावले। ऑक्सिजनचे वेगळे, व्हेंटिलेशन लावलं नाही तरी व्हेंटिलेटरचे 60,000 रुपये बिल लावलेले। त्याच्यानंतर प्रोफेशनल चार्जेस 26,000 रुपये, त्याच्यानंतर प्रोड्युसर चार्जेस 43,000 रुपये, लॅबोरेटरी चार्जेस 38,000 रुपये, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस 42,000 रुपये। कसले एवढे चार्जेस? तुम्ही काय कॉलेज टाकलं की दवाखाना का कॉलेज आहे? याचे चार्जेस वेगळे, त्याचे चार्जेस वेगळे। डॉक्टर चार्जेस किती? अव्वाचे सव्वा। मेडिसिन बाहेर आणली कालच चौकशी केली, 4,500 रुपयाचं इंजेक्शन ते 8,500 रुपये लिखतात। डबल मेडिसिन, जे इंजेक्शन बाहेर 4,000 मिळतं, इथं 8,500 रुपये लावले। म्हणजे लूटमार चाललेली पूर्ण या हॉस्पिटलची। पहिले इथे नागजी हॉस्पिटल होतं, इथं पेशंट आलं तर मरूनच बाहेर निघायचं। आता सह्याद्री केलं तर हे पेशंटला बिलं काढून पेशंट बाहेर काढून देऊ राहिले। अजून एक पेशंट इथं बॉम्बेडियन पेशंट आहे, त्याचं 12 दिवस झाले, 6.5 लाख रुपये बिल काढलेले। पेशंटला 1 रुपयाचा फरक पडलेला नाही। लूटमार चाललेली बिलकुल चालणार नाही, ही मनमानी बिलकुल चालणार नाही, बिलकुल खपून जाणार नाही। जे बिल आहे, जे रेग्युलर बिल आहे तेच भरलं जाईल। आयसीयूचे 12,000 कोणी 12,000 ठरवले आहे का? रेट चार्ज आहे का? इथे कोणाकडेच नाहीये, बिलकुल चालणार नाही। बाहेर तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला ऍडमिट केलं, 3,000 रुपये आयसीयू चार्जेस आहे, 4,000 रुपये असणार आहे, 12,000 रुपये आयसीयू चार्जेस लावलेले। म्हणजे फक्त लुटमार करायची का? विचारायला आलं तर कोणी बोलायला तयार नाही व्यवस्थित। सिक्युरिटी इथं दादागिरी करतात। म्हणजे आम्ही काय तर पेशंटची नातेवाईक काय मारामारी करायला आलोय का? आम्हाला बोलायचा पण अधिकार नाही का? बिलकुल चालणार नाही। आम्ही पैसे भरणार नाही। तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तर करा, काय करायचं करा। जो इथं जबाबदार, जो डॉक्टर येईल, जो आमच्या मागण्या मान्य करेल, तो पण आम्ही उठणार नाही। आमच्या पेशंटला काही कमी झालं तर जबाबदार राहते। पेशंटला आता पेशंट आयसीयू मध्ये सोडायला पण तयार नाही, पेशंट रिपेअर पण होत नाही, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन देत नाही। म्हणजे पेशंटला काही झालं ती जबाबदारी कोण घेणार? 8 दिवस थांबते, अजून 15 दिवस राहते म्हणते। 7 दिवसात त्यांनी 5 लाख बिल काढलं, अजून 8 दिवस ठेवलं तर 50 लाख रुपये बिल काढलं। वेळच काढायची कामं चालू आहे फक्त। बरं, पेशंटचे नातेवाईक पेशंटची काळजीमुळे बोलत नाही काही, नंतर जाऊन जातात पेशंटला। तुम्हाला अगोदर माहित नव्हतं का? माहित असं तुमच्यापर्यंत कसे दाखल झाले? तुम्ही महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।